हिमायतनगरात नाली कामावर राष्ट्रवादीचा रोष, निकृष्ट काम थांबवले। हिमायतनगर शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत काम बंद पाडले। तालुकाध्यक्ष वामनराव पाटील वडगावकर यांनी थेट कामाच्या ठिकाणी जाऊन ठेकेदाराला जाब विचारत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला। अभियंता देशपांडे यांनी अंदाजपत्रकानुसार काम करण्याचे आश्वासन दिले असतानाही ठेकेदाराने मनमानी सुरू ठेवल्याचा आरोप करण्यात आला। यामुळे संतप्त पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तात्पुरते काम थांबवण्यात आले। प्रत्यक्ष पाहणी दरम्यान नव्याने टाकलेले काँक्रीट काही तासातच उखडत असल्याचे दिसून आले। त्यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून व्यापाऱ्यांनी व नागरिकांनीही संताप व्यक्त केला आहे। तसेच जुनी नाली सोडून नवीन नाली चुकीच्या पद्धतीने रस्त्याकडे आणली जात असल्याने रस्त्याची रुंदी कमी होऊन अपघाताचा धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे। संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करून दर्जेदार काम करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे। नमस्कार, मी वामनराव पाटील, राष्ट्रीय तालुका अध्यक्ष, हिमायतनगर। आम्ही या रोडच्या पूर्ण नालीच्या बांधकामाच्या करता आपण या अगोदर एका अभियंता आपले देशपांडे साहेबांना कॉल केला होता आणि त्यांनी 2 दिवस अगोदर एस्टिमेटनुसार काम करतो म्हणून आपल्याला त्यांनी इथं रेस्ट हाऊसला बसून बोलून सांगितलं आणि आता त्यांचं कुठलाही काही एस्टिमेट किंवा इंजिनियर कुठलाही माणूस कामावर न राहता आपण आपलं मनमानी कारभार चालू आहे। पाहू शकता, नगरपंचायतनं काही वर्षाखाली केलेली नाली, त्या नालीपासनं मधली साईड म्हणजे 10 फूट अंतर सोडून असं असणाऱ्या नालीचं बांधकाम चालू आहे। खरंच असा निधी आणि एवढं मोठं काम यानंतर होणे शक्य नाही। याकरता आता हे रोड वरच्यावर लहान व्हायला पाहू शकता, आपल्या या रोडला डिवायडर नाही, डिवायडर नसल्यामुळे आजपर्यंत 8-10 लोक मेलेत आणि आता हे रोडची नाली जर या रोडपासून या नालीपासून ही नाली मदत घेण्यामागचं कारण मला माहीत नाही आणि याच्यामुळे रोड आणखीन लहान होणार आणि आणखीन अपघाताला निमंत्रण। याकरता मी आता इथं पाहिलं असता माझ्या लक्षात आलं की बाबा हे काम 100% चुकीचं आहे। त्याकरता मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून वरिष्ठांना कानावर टाकून हे काम मी असं थांबवण्याचं काम केलं। मला वाटते अभियंता साहेबाला मला पुन्हा एकदा विनंती करायची आहे, साहेब खोलवर जाऊन चौकशी करून रोडच्या दोन्ही साईडनं ज्या हिशोबानं नाली घ्यायला पाहिजे तेवढीच नाली घ्यायला पाहिजे। नगरपंचायतची नाली, जुनी नाली सोडून तुम्ही 10 फूट मदत घेता, याचा अर्थ काय? बा तुम्ही काय एवढा रोड लहान करायला, उद्या डिवायडर झालं तर कसं होईल? त्याकरता आम्ही आज हे काम थांबलेलं आहे, जेणेकरून उद्या नालीवरच नाली झाली पाहिजे या उद्देशानं काम करायचं आणि ओरिजिनल काम करायचं। आणि आपण पाहू शकता नाली आजच केलेली आहे, आजच्या आज या नालीचा दर्जा पाहू शकता आपण 100% हे पूर्ण हुलान आजच्या आज, म्हणजे काहीच नाही हो। काहीतरी करायचं पैसे उचलून करायचं, काय माहित यांना कोणी हिमायतनगर गाव विकल्यासारखं काम झालं। कोणी मनाला तयार नाही, बोलायला तयार नाही, कोणी आलं ते तर टिकत नाही आणि कुठलाही इंजिनियर नाही, सुपरवायझर नाही, काय नाही। कोण काम करणारे ते बाहेरचे MP UPचे पोरात, ते कोणाला बोलत नाही, त्यांना सांगतात कोणाला नंबर देऊ नका। हे मनमानी कारभार चालू आहे, हे कुठे जर थांबलं पाहिजे हिमायतनगरांना सावधान। दादा या गजावर गाडी जाईल का इकडे? या रोडवर टिकल गाडी? हा टिकल का? ट्रॅक्टर तरी जाईल का? तुम्ही काय करता आता? हे कॉन्क्रीटिंग करायला डबल गचको टाकता याच्यावर टाकता आता? हो तर टाकता का आता गज? आता लगेच टाकतो। आता या कॉन्क्रीटिंग मध्ये उकरून टाकता? नाही याला थोडंसं साईड करून डबल टाकतो। डबल गज टाकता? मग आता ह्याच्यात नाही आता या कॉन्क्रीटिंग, आता हे कॉन्क्रीटिंग चालू आहे, आता याच्यावर डबल गज टाकता दुसरा? हो, आता तुम्ही म्हणलं तर डबल जारी होतं ना साहेब। मग मी म्हणलं म्हणून डबल गज टाकता। तुमचं इस्टिमेट कॉपी कुठं आहे? इथं इंजिनियर कोण आहे साईडवर? या पायाला कोण आहे? जेई कोण आहे? इंजिनियर आहे का कोणी इथं? आता रोडवर इंजिनियर कोण आहे? इथं साईडवर आता इंजिनियर कोण आहे? ह तुम्हाला बोलावलं मी, बोला की कुठं कांबळे साहेब? हा हे बघा, देशपांडे साहेब आपल्या हिमायतनगरमध्ये महामार्ग हे न्यू ड्रीम लाईनच्या शेजारी बघा काम चालू आहे, आपण बघू शकता। हे फक्त पहा तुम्ही, आता इथं डिस्टन्स बघा, 2 इंच अंतरावर 4 गज आहे। इकडली गल्ली बघा, या गल्लीचा पूर्ण रोड बघा, जवळजवळ मला वाटते हा रोड आतमध्ये पूर्ण हिमायतनगरमध्ये जवळजवळ 1 किलोमीटर आतमध्ये रोड असेल आणि एवढ्या रोडवरचा मेन रोड हात आहे। या रस्त्यावरची यांनी जे या रस्त्याची मेन ब्रिजवर पाहिजे नालीचं वरचं स्लॅब टाकत आहेत, या स्लॅबच्या नालीमध्ये बघू शकता आपण काहीच नाही। आणि आता हा बोलतो
काय तुमचं नाव काय? नाव काय तुमचं? काय झालं नाव काय इथं तुम्ही इथं ड्युटी काय 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 म्हणून करायला सुपरवायझर हो का काय हो? सुपरवायझर सुपरवायझर. तुमचा वरिष्ठ इंजिनियर कोण आहे इथला? प्रदीप कांबळे. प्रदीप कांबळे. ते कुठं आहे आता? कामावर आहे का? नाही. इस्टिमेट कॉपी आहे का? नाही. मग आपण आपल्या मनानंच रविवार फोन कार्यक्रम करायचे का तुम्ही? कर्मचाऱ्याला सांगून सुद्धा तुम्ही ऐकत नसाल. ते बघा पाहू शकता देशपांडे साहेब, कुठल्या गजाईचं काहीच नाही, यांना नाव नाही, नियमित नाही. आपलं उठलं की याने आपल्या घरापुढे स्लॅब टाकल्यावर टाकायला तर थोडंसं रिक्वेस्ट आहे तुम्हाला. आणि आता हा बोलतो की काँक्रिटिंग केल्याच्या नंतर डबल गज टाकता येते का याच्यावर? टाकता येते नंतर म्हणजे वरून पडणार ते नाही डबल स्लॅब पण येते साहेब. डबल स्लॅब. आता याच्यावरही कोणता स्लॅब आहे? आता हे टॉप, आता हा स्लॅब टॉप स्लॅब नाही का? हे नाही साहेब, हे रस्त्याच आहे ना, याच्यासाठी मी स्लॅबचा 250 घेतो. 250 म्हणजे याच्या वर येणार आहे आता का? हे बरं असं एकशे किती चाळीस- किती किती रस्त्याला क्रॉस केले मला दाखव बरं. चल बरं जराशी चाल बरं तू. असा स्लॅब किती जागी का? पाण्याचा रस्ता बनवतो. हे बघा साहेब, काहीच नाही. या भाईजीचं सगळं चुत्या घुमवायचं काम आहे. मला तुम्हाला एक हात जोडून विनंती आहे साहेब, ते कुठंतरी काम थांबवा, इस्टिमेटनुसार करायला हवा. अन्यथा लोक जर बिघडले ना साहेब या गल्लीमधले, आता एवढा इथं पत्राची शेड आहात, यांच्या इकडे बांधकामासाठी मोठी हायवा वगैरे जर गाडी गेली तर हे रोड खरोखर टिकत नाही. तर थोडंसं इथं कुठलाच सुपरवायझर नाही, इंजिनियर नाही, कोणी नाही, असं असणारं काम चालू आहे.